अजा एकादशी व्रत ही कथा ऐकल्याने अश्वमेध यज्ञाचे पुण्य लाभते. श्रीकृष्णांनी सांगितले आहे की अजा एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो. माणसाला अश्वमेध यज्ञासारखे पुण्य मिळते. मृत्यूनंतर माणसाला वैकुंठामध्ये स्थान मिळते. पौराणिक काळात अत्यंत दानशूर हरिश्चंद्र हा इक्ष्वाकुवंशीय राजा होता. हा अयोध्या नरेश धर्मपालनासाठी तत्पर असून तो कधीही आपले वचन मोडत नसे, अशी त्याची प्रसिद्धी होती. राजा त्रिशंकू आणि राणी सत्यवती यांचा हा ज्येष्ठ पुत्र. त्याच्या पत्नीचे नाव तारामती होते. ती देखील आपल्या पती एवढीच पुण्यवान आणि धर्मशील होती. यांच्या मुलाचे नाव रोहित. हरिश्चंद्र राजा गुरु वसिष्ठांचे शिष्य, त्याची हीच ओळख या कथेत आहे. विश्वामित्र ऋषी एकदा तपश्येला बसले होते. राजा हरिश्चंद्र त्याच ठिकाणी मृगयेला आला होता. त्याच्या सेवकांसह येण्याने आणि कालव्याने विश्वामित्रांच्या साधनेत खंड पडला. ते संतापले. हरिश्चंद्र राजा ब्रह्म श्री वसिष्ठांचा शिष्य आहे हे त्याला समजले. तेव्हा त्यांनी राजाची परीक्षा पाहायचे ठरवले. वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यातील वितुष्ट सर्व परिचित आहे. राजाला सर्व प्रकार कळल्यावर त्यांनी विश्वामित्र ऋषींची क्षमा मागितली. राजाने स्वप्नात पाहिले की त्यानं आपलं राज्य विश्वामित्र ऋषींना दान केलं आहे. त्यानंतर राजाने खरोखर ते विश्वामित्र ऋषींना दान केले. राज्यवस्त्रे उतरवून वल्कले नेसून आपली पत्नी आणि मुलगा रोहित यांच्यासह राजधानी सोडून निघाला. निघताना विश्वामित्र ऋषींनी त्याच्यासमोर आणखी एक अट ठेवली. 1 महिन्यात त्यांनी 1,00,000 सुवर्णमुद्रांची मागणी केली. धर्मशील राजा येथेही कमी पडला नाही. त्यानं हे देखील मान्य केले. एकदा राज्य सोडल्यानंतर राजा ही मागणी कशी पूर्ण करू शकणार होता? त्याचे स्वतःचे असे काहीच शिल्लक राहिलेले नव्हते. शेवटी परिस्थितीनं ग्रासलेल्या, तरीही स्वतःचा शब्द मोडण्यास तयार नसलेल्या सत्यप्रिय राजा हरिश्चंद्रला तेवढ्यात सत्यनिष्ठ असलेल्या त्याच्या पत्नीनं या धर्मसंकटातून सोडवले आणि स्वतःला विकण्यास सांगितले. मागच्या जन्मातील कर्माच्या परिणामामुळे त्याने आपला मुलगा आणि पत्नीस विकले. परंतु तरीही जेवढे द्रव्य जमा करायचे होते तेवढे तो जमा करू शकला नाही. अखेर त्या राज्याच्या सार्वभौम राजानं स्वतःचा विक्रय केला. एका स्मशानभूमीची देखरेख करणाऱ्या चांडाळानं त्याला विकत घेतलं. तो स्वतः त्या चांडाळाचा गुलाम झाला. त्या चांडाळानं कफन घेण्याचं काम त्यांना दिलं. परंतु त्यांनी सत्य सोडलं नाही. एवढ्यावरही राजाचं दुर्दैव संपलं नाही. काही दिवसांनी बागेत फुलं गोळा करण्यासाठी गेलेल्या राजाच्या पुत्रास म्हणजेच रोहित यास सर्पदंशाचे निमित्त झाले आणि तो मरण पावला. नवसाने झालेला पुत्र मृत झालेला पाहून राजा आणि राणी दोघांची अवस्था बिकट झाली. खरी परीक्षा पुढे होती. राजपुत्राचे दहन करण्यासाठी त्याच्या आईनं स्मशानातील कर भरणे आवश्यक होते. राजाचा धर्म त्याला कर न भरता दहन कर्म करण्यास परवानगी देऊ शकत नव्हता. दासी असलेल्या तारामतीकडे कर देण्याएवढी रक्कम नव्हती. नियमानुसार हरिश्चंद्र राजांना
तारामतीकडे तिच्या वस्त्रातील अर्धा हिस्सा मागितला. एका सर्वसंपन्न राजाच्या पत्नीने अखेर नेसते वस्त्र फाडून देण्याची वेळ यावी आणि आपल्या पत्नीची व मुलाची शोकांतिका पाहण्याची वेळ त्याच्या हरिश्चंद्रावरती यावी. यासारखे दुर्दैव ते कोणते असणार? तरीही राजानं धर्म सोडला नाही, आपले वचन सोडले नाही. अशीच बरीच वर्ष निघून गेल्यानंतर त्याला आपल्या या कृत्याबद्दल वाईट वाटले. तो या सगळ्यातून सुटण्याचा मार्ग शोधू लागला. गौतम ऋषी आपल्याजवळ पोहोचावे असे त्याला वाटत असताना ते समोर आले. हरिश्चंद्राने त्यांना प्रणाम केला आणि त्याच्या दुःखाची गोष्ट सांगू लागला. राजा हरिश्चंद्राची दुःखद कथा ऐकून महर्षी गौतम ऋषीही दुःखी झाले. तेव्हा ते राजाला म्हणाले, हे राजा, श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव अजा एकादशी आहे. या एकादशीला विधीप्रमाणे व्रत करा. तसेच रात्री जागरण करून पारायण करा. त्यामुळे तुमची सर्व पापे नष्ट होतील. असे सांगून महर्षी गौतम अंतर्धान पावले. अजा एकादशी आली तेव्हा राजा हरिश्चंद्राने महर्षींच्या सल्ल्यानुसार विधिवत व्रत आणि पारायण केले. या व्रताच्या प्रभावाने राजाची सर्व पापे नष्ट झाली. तसेच स्वर्गात ढोल वाजू लागले आणि फुलांचा वर्षाव सुरू झाला. राजाला समोर ब्रह्मा, विष्णू, महेश आणि देवेंद्र असे देव उभे राहिलेले दिसले. राजाने आपला मृत मुलगा जिवंत पाहिला आणि त्याची पत्नी शाही वस्त्रे आणि दागिने परिधान केलेली दिसली. व्रताच्या प्रभावामुळे राजाला त्याचे राज्य परत मिळाले. ऋषींनी हे सर्व राजाची परीक्षा घेण्यासाठी केले होते. परंतु अजा एकादशीच्या व्रताचा परिणाम झाल्यामुळे ऋषींनी निर्माण केलेला सर्व भ्रम संपला आणि शेवटी हरिश्चंद्र आपल्या कुटुंबासह स्वर्गात गेले. जे लोक हे व्रत नियमितपणे पाळतात आणि रात्री जागरण करतात त्यांचे सर्व पापे नष्ट होतात आणि शेवटी त्यांना स्वर्गप्राप्ती होते. अजा एकादशी व्रताची कथा नुसती श्रवण केल्याने अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त होते. अजा एकादशीचे व्रत खूप महत्त्वाचे आहे. एकादशीच्या दिवशी मनोभावे उपवास आणि व्रत केल्याने भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर राहते. या दिवशी व्रत केल्यानं व्यक्तीच्या जीवनात सुख, समृद्धी आणि मोक्ष प्राप्त होतो. सर्व पापांपासून त्याला मुक्ती मिळते. म्हणून अजा एकादशीचे व्रत निदान ऐकले तरी पाहिजे. आता आपण पुढच्या ह्याच्यात बघणार आहोत अजा एकादशीची पूजाविधी. अजा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. पूर्व दिशेला चौरंगावर पिवळे कापड पसरून भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा. तुपाचा दिवा किंवा आणि उदबत्ती लावावी आणि कलश ठेवावा. यानंतर भगवान विष्णूला फळे, पिवळी फुले, सुपारी, नारळ इत्यादी अर्पण करून आरती करावी. ओम अच्युतेय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. दिवसभर व्रत करावे आणि संध्याकाळी विष्णूंच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा. यासोबत अजा एकादशीची व्रतकथा ऐकावी. त्यानंतर फलाहार करावा. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणांना भोजन दान करून आणि गरजू व्यक्तीला दान करून
हा उपवास सोडता येतो. अजा एकादशीच्या दिवशी घ्यावयाची खबरदारी. आपण कोणत्या गोष्टींचे पालन केले पाहिजे हे तुम्हाला ह्यात मी सांगणार आहे. सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून व्रताचा संकल्प करावा. या दिवशी घरामध्ये कांदा लसणाचा स्वयंपाक करू नये. एकादशीच्या दिवशी उपवास ठेवावा आणि शक्यतो भगवान विष्णूंचे ध्यान करावे. याशिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करू शकता. या दिवशी वादापासून दूर राहावे. अजा एकादशीचे व्रत हे गुरुवारी 29 ऑगस्टला आहे. ही तिथे गुरुवारी 29 ऑगस्टला मध्यरात्री 1:19 सुरू होईल आणि दुपारी 1:38 संपेल. उदय तिथीनुसार यंदा एकादशीचे व्रत हे 29 ऑगस्टला आहे. हे व्रत ऐकल्यानं आपल्या